नमस्कार, मैं राजू, हिंदी शिक्षक, आप सबको हिंदी क्लास में हार्दिक स्वागत करता हूँ। छात्रों, आज मैं 10वीं कक्षा के तीसरे पाठ गिल्लू इस पाठ के सारांश जानकारी प्राप्त करेंगे। ठीक है, सबसे पहले पाठ का आशय के बारे में समझेंगे। इस पाठ से स्नेह भाव तथा प्राणी दया की सीख मिलती है। पशु पक्षियों के स्वभाव और उनकी जीवन शैली के साथ साथ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಕೆ ಪ್ರೇಮ್ ಕಾ ಪರಿಚಯ ಮಿಲ್ತಾ ಹೈ। ಮಕ್ಕಳೇ, ಇದರರ್ಥ ಈ ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ನೀವು ಸ್ನೇಹ ಭಾವ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಾಣಿ ದಯೆ ಹಾಗೂ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ಸ್ವಭಾವ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಒಂದು ಜೀವನ ಶೈಲಿ, ಇದರ ಜೊತೆಗೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರಿಗೆ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಮೇಲೆ ಇದ್ದಂತಹ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಪ್ರೇಮ, ಇದನ್ನು ನೀವು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ತಿಳಿದುಕೊತೀರ। समझ में आया? ठीक है, आगे देखिए। छात्रों, पहले हम इन शब्दों के अर्थ जानेंगे, बाद में इस पाठ के सारांश समझ लेंगे। ठीक है, देखिए। पाठ 3 गिल्लू। शब्दार्थ: अचानक, तक्षण, तड़ी, काकभूषुंडी कागे, बेचारे बड़पाई, पुरके पूर्वजರು, ಮಯೂರ್ ನವಿಲು, ಅವತೀರ್ಣ ಅವತರಿಸು, ಗಮಲೆ ಹೂವಿನ ಕುಂಡ, ಘೋಂಸಲೆ ಕಾಕದ್ವಯ ಎರಡು कागे, घाव गाया, चोंच कोक्कू। समझ में आया छात्रों? ठीक है, आगे देखिए। पाठ 3 गिल्लू। लेखिका महादेवी वर्मा। अचानक एक दिन सवेरे कमरे से बरामदे में आकर मैंने देखा, 2 कौवे एक गमले के चारों ओर चोंचों से चूहा चूहवल जैसा केल केल रहे हैं। इसका अर्थ होता है कि छात्रों, अचानक एक दिन लेखिका ने सवेरे कमरे से आंगन में आकर देखा तो 2 कौवे अपने चोंचों से चूहा चूहवन का केल केल रहे थे। ಮಕ್ಕಳೇ, ಇದರರ್ಥ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ಒಂದು ದಿನ ಲೇಖಿಕ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರು ಮುಂಜಾನೆ ತನ್ನ ಕೊಠಡಿಯಿಂದ ಎದ್ದು ಅಂಗಳಕ್ಕೆ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ 2 ಕಾಗೆಗಳು ತನ್ನ ಕೊಕ್ಕಿನಿಂದ ಮುಟ್ಟೋದು ತೆಗೆಯೋದು ಈ ರೀತಿ ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದವು। यह काकभूषुंडी भी विचित्र पक्षी है। एक साथ समादरित, अनादरित, अति सम्मानित, अति अवमानित। काकभूषुंडी यानी कागे, कौवा। यह कौवा एक विचित्र पक्षी है क्योंकि इसका आदर भी करते हैं, अनादर भी करते हैं, सम्मान भी करते हैं और अपमान भी करते हैं। समझ में आया छात्रों? ಕಾಗೆ ಒಂದು ವಿಚಿತ್ರವಾದಂತಹ ಒಂದು ಪಕ್ಷಿ। ಯಾಕಪ್ಪ ಇದನ್ನು ವಿಚಿತ್ರವಾದ ಪಕ್ಷಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಅಂದರೆ, ಇದನ್ನು ಗೌರವಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅಗೌರವ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸನ್ಮಾನ ಅಪಮಾನನೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಪಕ್ಷಿಯನ್ನು ವಿಚಿತ್ರ ಪಕ್ಷಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। हमारे बेचारे पुरके ना गरुड़ के रूप में आ सकते हैं, ना मयूर के, ना हंस के। इसका अर्थ, हमारे पूर्वज पितृपक्ष में ना गरुड़ के रूप में आ सकते हैं, ना मयूर के और ना हंस के रूप में आ सकते हैं। समझ में? ಇದರರ್ಥ, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಪಿತೃಪಕ್ಷದಲ್ಲಿ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು, ಹಳ್ಳಿ ಕಡೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಪಿತೃಪಕ್ಷವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಆ ಪಿತೃಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಗರುಡದ ರೂಪದಲ್ಲಾಗಿರಬಹುದು, ನವಿಲಿನ ರೂಪದಲ್ಲಾಗಿರಬಹುದು ಮತ್ತು ಹಂಸದ ರೂಪದಲ್ಲಾಗಿರಬಹುದು ಬರಲ್ಲ। बल्कि उन्हें पितृपक्ष में हमसे कुछ पाने के लिए काक बनकर ही अवतीर्ण होना पड़ता है। उन्हें पितृपक्ष में हमसे कुछ पाने के लिए काक बनकर ही अवतीर्ण आना पड़ता है। ಅವರುಗಳು ಪಿತೃಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅಂದರೆ ಅವರು ಕಾಗೆಯ ರೂಪವನ್ನು ಅವತರಿಸುತ್ತಾರೆ ಎಂಬ ಒಂದು ಮಾತಿದೆ। समझ में आया छात्रों? आगे देखिए। इतना ही नहीं, हमारे दूरस्थ प्रियजनों को भी
अपने आने का मधुर संदेश इनके कर्कश स्वर में ही देना पड़ता है। दूसरी ओर हम कौवा और काँव काँव करने का अवमानना के अर्थ में ही प्रयुक्त करते हैं। इसका अर्थ छात्रों, कौवा घर के सामने आकर अपने कर्कश आवाज में किसी दूर पर रही प्रियजन आने की सूचना देती है, तो दो चार कौवे एक साथ मिलकर घर के ऊपर घूमते आवाज करते हैं तो हमें समझना है कि कोई अशुभ होने वाली है। ಮಕ್ಕಳೇ, ಇದರ ಅರ್ಥ, ಕಾಗೆ ಮನೆ ಹತ್ರ ಬಂದು ತನ್ನ ಕರ್ಕಶವಾದಂತಹ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾವು ಕಾವು ಅಂತ ಸೌಂಡನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಓಹೋ, ದೂರದಲ್ಲಿರುವಂಥ ಯಾರೋ ನೆಂಟರಿಷ್ಟರು ಬರುವಂತಹ ಒಂದು ಸೂಚನೆ ಸಿಕ್ಕಿದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ 2-3 ಕಾಗೆಗಳು ಮನೆ ಒಂದು ಸುತ್ತ ಕೂಗಿ ತನ್ನ ಶಬ್ದವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ನಮಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಓಹೋ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಅಶುಭವಾದ ಸಂದೇಶ ನಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ, ಏನೋ ಒಂದು ಕೆಟ್ಟದಾಗಬಹುದು. ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮರಲ್ಲಿ ಇತ್ತು. समझ में चाहता हूँ, आगे देखिए। मेरे काक पुराण के विवेचन में अचानक बाधा आ पड़ी, क्योंकि गमले और दीवार की संधि में छिपे एक छोटे से जीव पर मेरी दृष्टि रुक गई। इसका अर्थ छात्रों, काक पुराण के विवेचन में अचानक बाधा आ पड़ी क्योंकि लेखिका के नज़र गमले और दीवार के संधि में पड़ी एक छोटी सी जीव पर पड़ी. इसका अर्थ ಮಕ್ಕಳೇ, ಕಾಕ ಪುರಾಣದ ಒಂದು ವಿವೇಚನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಡೆತಡೆ ಉಂಟಾಯಿತು, ಒಂದು ಅಡೆತಡೆ ಆಯಿತು. ಏನೆಂದರೆ ಅದು, ಏಕೆಂದರೆ ಲೇಖಿಕವರ ಒಂದು ದೃಷ್ಟಿ ಆ ಹೂವಿನ ಕುಂಡ ಮತ್ತು ಆ ಗೋಡೆ ಇದರ ನಡುವೆ ಬಿತ್ತು. ಆ ನಡುವಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಜೀವ ಇತ್ತು. ಆ ಸಣ್ಣ ಜೀವದ ಮೇಲೆ ಲೇಖಕರ ದೃಷ್ಟಿ ಅಲ್ಲಿ ಬಿತ್ತು. ಹಾಗೆ देखिए क्या होता है, ಮುಂದೆ ನೋಡಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ. निकट जाकर देखा गिलहरी का एक छोटा सा बच्चा है जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है और अब कौवे जिसमें सुलभ आहार खोज रहे हैं. समझ में छात्रों, इसका अर्थ होता है कि उसके पास जाकर देखा तो, लेखिका ने उसके पास जाकर देखा तो घोंसले से नवजात गिलहरी शायद ही गिर गए होंगे. उसे सुलभ आहार समझकर कौवों ने आक्रमण किया है. ಏನೋ ಬಿದ್ದಿದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ ಆ ಗೂಡಿನಿಂದ ಒಂದು ಹಳಿಲಿನ ಮರಿ ಅಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಅದನ್ನು ನಮಗೆ ಸುಲಭವಾಗಿ ಆಹಾರ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಕಾಗೆಗಳು ಆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಜೀವಿಯನ್ನು ಆಕ್ರಮಿಸಿಕೊಂಡಿದ್ದು. समझ में आया छात्रों, ठीक है, आगे देखिए. काकद्वय की चोंचों के 2 घाव उस लघु प्राण के लिए बहुत थे, अतः वह निश्चेष्ट सा गमले से चिपका पड़ा था. इसका अर्थ, 2 कौवे उस छोटे से जीव के लिए बहुत थे, इसलिए वह गमले को चिपकर पड़ा था. ಆ ಕಾಗೆಗಳು, ಆ 2 ಕಾಗೆಗಳು ಆ ಚಿಕ್ಕ ಜೀವಕ್ಕಾಗಿ ಭಾಳಷ್ಟು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದು, ಆಹಾರಕ್ಕಾಗಿ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಜೀವಿ ಅಳಿಲು ಆ ಗಮಲೆಗೂ ಚಿಪ್ಕರ್ ಪಡಾತ, ಗಮಲೆ ಅಂದರೆ ಹೂವಿನ ಕುಂಡವನ್ನು ತಪ್ಪಿಕೊಂಡು ಬಿದ್ದಿತ್ತು. ಆ 2 ಕಾಗೆಗಳಿಗೆ ತನ್ನ 2 ಕಾಗೆಗಳಿಂದ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೋಸ್ಕರ. समझ में? ठीक है, आगे देखिए. सबने कहा कौवे की चोंच का घाव लगने के बाद यह बच नहीं सकता, अतः इसे ऐसे ही रहने दिया जावे. इसका अर्थ, इसे देखकर मेरे मित्रों ने बोले कि इतना घाव लगने पर यह बच नहीं सकता. लेखिका ने कहते हैं, इसे देखकर मेरे मित्रों बोले कि इतना घाव लगने पर यह बच नहीं सकता. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮರವರ ಸ್ನೇಹಿತರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಗಾಯ ಆಗಿದೆ, ಇದು ಉಳಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ
ಇಲ್ಲ ಅಂತ। समझ में छात्रों? ठीक है छात्रों, आज की कक्षा में गिल्लू पाठ की पहली इकाई का एक्सप्लेन हो चुका है, यानी विवरण ख़त्म हुआ है। इसके संबंधित आपको कोई डाउट्स है तो पूछिए, और इस भाग के संबंधित मैं कुछ प्रश्न भेजूंगा, आप इन प्रश्नों के उत्तर लिखकर भेजिए तथा घर में एक बार स्पष्टता से पढ़ने का प्रयास कीजिए। ठीक है, कल अगले भाग की जानकारी प्राप्त करेंगे। समझ में आया? धन्यवाद।